भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याकरता त्याची मदत होते। नालाबंदी जो आहे, नालाबंदी प्रवाह आपल्याला हे करतो आपण। नालाबंदी आपण यासाठी बांधतो की नाल्याचा जो प्रवाह आहे त्याला खंडित करायचा असते त्या, आणि तो प्रवाह खंडित केल्यानंतर त्याचा वेग जो आहे तो वेग कमी केला जाते, त्या ठिकाणी पाणी साचलं जाते आणि त्या पाणी साचल्यामुळे आपल्या जमिनीमध्ये त्याचा निचरा होते, जमिनीमध्ये पाणी जिरते आणि भूगर्भातील जी पाण्याची पातळी आहे ती पाण्याची पातळी वाढण्याकरता मदत केल्या जाते। म्हणजे आपल्याला पाणी भूगर्भातून जर काढायचं असेल तर त्या ठिकाणी निचरा करणे, त्या ठिकाणी पाणी जिरवणे हे अत्यंत जरूर आहे। कारण पाणी जर आपण जिरवलं नाही तर पाण्याची पातळी वाढ होणार नाही आणि पाण्याच्या पातळीला वाढ करण्याकरता जमिनीमध्ये आपल्याला पाणी जिरवणे अत्यंत आवश्यक आहे। पुनर्वसन खड्डे करणे, पुनर्भरण खड्डे विहिरीच्या याच्यात सुद्धा आपण आपल्याला हे करतो। आपण विहिरीचं जर पुनर्भरण करायचं असेल तर मग आपण काय करतो की विहिरीच्या बाजूला एक खड्डा खणतो, विहिरीच्या बाजूने एक खड्डा खोदतो आणि त्या खड्ड्यामध्ये दगड विटा मातीचे तुकडे, दगड विटा आणि ते तुकडे रेती याच्या हे टाकतो आणि आपल्या पावसाचं पाणी आहे ते सगळं पाणी त्या खड्ड्यात सोडतो आपण। आणि त्या खड्ड्यात सोडलेलं पाणी आणि एक खालून मग सगळ्याच्या खालून एक पाईप त्या विहिरीमध्ये सोडला जाते, म्हणजे वरतून येणारं पाणी ते पाणी फिल्टर होत खाली जाते आणि खाली गेल्यानंतर ते पाणी त्या पाईपद्वारे आपण विहिरीत सोडतो, म्हणजे जेणेकरून आपल्या विहिरीचं सुद्धा पुनर्भरण आपल्याला त्या ठिकाणी करता येते। आणि विहिरीचं पुनर्भरण केल्यानंतर पाण्याची पातळी वाढते, पाण्याची पातळी वाढल्यानंतर